यानंतर आता थेट जाऊयात विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलतायत। विश्वास संपादित केला आणि हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिने येणं जाणं चालू केलं। मग ती कधी म्हणायची की आता तुम्ही डिझायनर माझे क्लोथ्स तुम्ही वापरा। आता इथे पद्धत आहे की डिझायनर क्लोथ वापरायचे असतात, ते परत करायचे असतात। ही मुंबईतली पद्धत आहे। माझी पत्नी सोशल लाईफमध्ये असल्यामुळे ती देखील ते करत असते, सगळेच करतात मुंबईमध्ये। त्याप्रमाणे त्यातनं अजून विश्वास संपादन झाला। मग ती डिझायनर कपडे घेऊन यायची किंवा काही अजून गोष्टी घेऊन यायची। हळूच एक दिवस तिने सांगितलं की माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय आणि तुम्ही त्यांना सोडवा। तर माझ्या पत्नीने सांगितलं की ठीक आहे, तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक। तोपर्यंत म्हणजे हे जे तिने सांगणं चालू केलं तोपर्यंत सरकार बदललं नव्हतं। हे सांगितलं सरकार बदलल्यावर, तोपर्यंत ती फक्त त्या ठिकाणी विश्वास संपादन करत होती। आणि मग सरकार बदलल्यानंतर तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा। तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, डीसीएम साहेब त्यात पाहतील काय करायचं। काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू। त्यावेळेस माझ्या पत्नीने सिरियसली घेतलं नाही आणि तिला सांगितलं की हे आमचं काम नाही आणि हे फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाहीत। त्यानंतर परत तिने संबंध ठेवले आणि मग एक दिवस तिने हे सांगितलं पुन्हा की बघा आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल। आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया, नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या। माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही, पण हे मला सांगू नको। आणि जेव्हा मग वारंवार हा बुकीजचा विषय लागला तर माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केला, फोनवर ब्लॉक केला। ब्लॉक केल्यानंतर 2 दिवसांनी एका अननोन नंबरवरनं काही व्हिडिओज आले, काही क्लिप आल्या मोठ्या प्रमाणात आणि त्या ज्यावेळेस उघडून बघितल्या तर काही त्यातलं फालतूचं संभाषण जे काही पत्नीचं तिचं होतं सगळं ती टेप करत होती, पण त्यात काही गंभीर काहीच नाही। काही व्हिडिओज आले आणि हे व्हिडिओज आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये ती हार घालतीये, एखाद्या याच्यात पण तो म्यूट करून ठेवलाय, एखाद्या याच्यात अंगठी घालतीये, अशा प्रकारचे पण ते परत केलेलंही दिसतंय त्याच्यामध्ये। या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गंभीर व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ असा दिसला की ही मुलगी बाहेर कुठेतरी म्हणजे तिने व्हिडिओ तयार केलाय, एक बॅग भरते, त्या बॅगेत पैसे भरते आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाठवला की तशीच बॅग ती आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते, जी एक बाई आमच्याकडे काम करते तिला देते। आणि मग त्याच्यात त्यांनी त्या व्यक्तीने धमक्या पाठवल्या की बघा हे सगळे आता आमच्याकडे व्हिडिओ आहेत, हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल, माझे सगळ्या पक्षांचे संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ आम्हाला मदतही करा, आमच्या सगळ्या केसेस परत घेण्याचा तुम्ही या ठिकाणी कारवाई सुरू करा। त्यावेळेस मग मला माझ्या पत्नीने ते सगळं सांगितलं, लागलीच मी पोलिसांना बोलवलं, ते सगळं पोलिसांना सांगितलं, तात्काळ FIR त्याचा दाखल करून घेतला, पण FIR पब्लिक नाही केला। आणि तो पब्लिक याकरता नाही केला की पोलिसांचं मत असं होतं की हा ॲब्स्कॉन्डिंग आहे, आता याला आपण ट्रॅप करू शकू, हा तुम्हाला संपर्क करेल, आणि म्हणून त्या व्हिडिओचं फॉरेन्सिकही केलं आणि फॉर्च्युनेटली त्या सगळ्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हणजे जसं हे बॅग आहे तर जी भरलेली बॅग आहे आणि जी दिलेली बॅग आहे हिचा फ्रेम बाय फ्रेम झालेला आहे। ती ज्या बाईला दिली तिने ती उघडली होती, कारण तिला सांगितलं होतं कपडे आहेत, त्यामुळे तोही फोटो त्याच्यामध्ये आलेला आहे। त्याच्यामुळे त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये क्लिअर कट हे येत आहे की ही जी भरलेली बॅग आहे आणि ही जी दिलेली बॅग आहे ह्या 2 वेगळ्या आहेत किंवा त्याच्यामध्ये हे पैसे वगैरे नाही आहेत। पण मग हे पोलिसांना ज्यावेळेस सांगितलं तर पोलिसांनी सांगितलं की त्यांना एंगेज करू आणि मग त्यांची अशी एंगेजमेंट सुरू केली
एंगेजमेंट सुरू केल्यानंतर इतक्या धक्कादायक गोष्टी त्यातनं बाहेर यायला लागल्या. मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाही. कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही, पोलिसांना माहित नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी. आणि बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं, काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाहीये, त्यांनी घेतली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशन मध्ये ज्यावेळेस ती मुलगी तिला कारण एंगेज करत होतो, तिला भेटायला बोलवलं, तर तिने बोलताना हे सांगितलं की मागच्या सीपींच्या काळामध्ये आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती, तुम्ही आल्यावर ती थांबली. आणि मग बोलता बोलता तिने सांगितलं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तर तिने काही नावं घेतली, आता जाऊ द्या की नाही थोडा सिरियसली थांबा जरा. थोडा सिरियस. हा विषय जो आहे ना, हा आपल्या सगळ्यांना समजून घेण्याचा विषय आहे. काय होऊ शकतं याचा, काय होऊ शकतं याचा विषय बोलू दे. आणि मग बोलता बोलता तिने ही हिंट दिली की कसं आम्हाला हे करायला सांगण्यात आलं होतं आणि आता जर तुम्ही आमच्या केसेस वापस केल्या तर आम्ही उलट सांगू, आम्ही उलट सांगायला तयार आहोत. आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आता रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, काही रेकॉर्डेड स्वरूपात नाही आहेत, पण त्यावेळी जे जे बोललं गेलं ते पोलीस डायरीत एंट्री करून घेतली आहे. आणि असं करत आता जवळपास तो व्यक्ती ट्रॅपमध्ये येणार होता, परंतु शेवटी आपण FIR जेव्हा दाखल करतो तो फार काळ काही लपून राहत नाही, त्यामुळे तो FIR कोर्टात 2 दिवसातच आपण पाठवतो. त्यामुळे एका वृत्तपत्राच्या हाती तो लागला आणि वृत्तपत्राने तो छापला. त्यामुळे आता कदाचित मुलगी सापडेल की नाही मला माहित नाही, पण तो माणूस तो पळालेला जातो, गेले 5-7 वर्ष पळालेला आहे. त्यामुळे तो माणूस आता सापडेल की नाही माहिती नाही, पण प्रयत्न हा होता, कदाचित तो 2-3 दिवसात हातात आला असता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं बघितल्यानंतर, म्हणजे मी पुन्हा सांगतो, माझा कोणावर आरोप नाहीये, पण ज्या प्रकारच्या हिंट तिने दिल्या, मी वारंवार हे सांगत होतो यापूर्वीही की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण काहीच सापडलं नाही. आणि मला ही हिंट होती की माझ्या कुटुंबावरही काहीतरी चाललेलं आहे, कारण काही लोक मला सांगायचे की तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण ईश्वराची कृपा आहे की या संदर्भात सगळे पुरावे हे त्या ठिकाणी हातामध्ये आले. तो व्यक्ती जर हातामध्ये आला असता तर मला असं वाटतं की फारच म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे. आणि विशेषतः आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक मोठ्या नेत्यांशी कन्व्हर्सेशन त्या व्यक्तीची आहेत, या संदर्भातले नाही आहेत, जुने कन्व्हर्सेशन आहेत की जे त्यांनी हे दाखवण्याकरता पाठवले की बघा माझं सगळ्यांची कशी ओळख आहे. अनेक मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मी तर आपला आभारी आहे की आपण हा विषय उपस्थित केला आणि आता पोलीस या संदर्भात सगळी कारवाई करतायत. त्या व्यक्तीला शोधून काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे होतोय, तो सापडेल, त्याच्यावर कारवाई होईल. पण मी या निमित्ताने एवढंच सांगतो की राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर आपण चाललो आहोत याचाही कधीतरी विचार हा आपल्याला करावा लागेल. जरा काय काय व्हिडिओ तयार केले आहेत. एक व्हिडिओ असा आहे की माझ्या पत्नीशी बोलतेय ती आणि बोलता बोलता साईडला गेली आहे आणि असे डॉलर दाखवले, डॉलर मी आता यांना देणार आहे. दिल्याचं कुठे दाखवलं नाही, मी यांना देणार आहे. आणि जवळजवळ 1.5 वर्ष ही मुलगी फोनवर बोलत होती, प्रत्येक फोन टेप करत होती. 1.5 वर्ष ती घरी येत होती आणि सोबत भाऊ किंवा कोणी बहीण कोणीतरी घेऊन यायचे, तो कॅमेऱ्याने पूर्ण जे जे काय ते शूट करून घेऊन जायचे. पण फॉर्च्युनेटली या सगळ्या याच्यात कुठलीही अशी आक्षेपार्ह गोष्ट ही त्यांना मिळाली नाही. आणि म्हणून मग शेवटी त्यांनी
अशा प्रकारचा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न केला, पण फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तेही अतिशय क्लिअर या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला खरोखर दुःख आहे की राजकारणामध्ये आपण कुठल्या स्तरावर चालू, आता याच्यामध्ये राजकीय आहे की नाही हे आज मी सांगू शकत नाही दादा. कारण जी व्यक्ती हे म्हणते की त्यांनी सांगितलं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या बाजूने बोलतो आणि सांगतो की त्यांनी कसं करायला सांगितलं होतं. तर अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे. पण आता याची योग्य ती चौकशी होईल. धन्यवाद. चला पुढे ठेव ना, ते निर्णय तर देऊ दे, निर्णय देऊ दे ना. लेईंग झाल्यानंतर मी स्थगनवरचा निर्णय देतो. सांगतो एक मिनिट. सन्मान्य नाना पटोलेजी, आज डिमांडवरती चर्चा आहे आणि नियमानुसार जेव्हा डिमांडवरती चर्चा असते तेव्हा आपण ऑर्डर ऑफ द डे मध्ये स्थगन वगैरे काही दाखवत नाही, परंतु आपल्यासाठी विशेष बाब करायला लागणारच.